अपने सरों की चढ़ा जाएंगे। ऐ वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जाकर लुटा जाएंगे। ऐ वतन, ऐ वतन। Head southeast on Prince of Wales Drive, Richardson Road, Ashoka Marg, toward Jijamata Road. कोई पंजाब से, कोई महाराष्ट्र से जगा जाएंगे। ऐ वतन, हमको तेरी राइट 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 हे यो यो आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये आर्मीचं एक्झिबिशन पाहायला. माझ्यासोबत अंजली, ही बघा पृथ्वी, नॅशनल वॉर मेमोरियल पुणे. इथे युद्धातले बरेच क्षेपणास्त्र, विमानं ठेवलेली आहेत. नॅशनल वॉर मेमोरियल हे आपल्या सैनिकांच्या आहुती बलिदानाचं म्युझियम आहे. तुम्ही पाहू शकता सुरवसे फॅमिलीबरोबर पुण्या येथील म्युझियमची काही अनमोल दृश्य. हे सिव्हिलियनसाठी खूप रेअर टायमाला ओपन केलं जातं. हे पुण्यामधल्या आर्मी कॅम्पमधली दृश्य आहेत. पूर्वीच्या काळी बघा युद्ध कसे होत होती. 1945 मधल्या युद्धाची काही दृश्य आहेत. हे पहिली महिला एकोणीसशे 1947, 1962, आपल्या वीर पराक्रमी इंडियन सोल्जर्सने आपली कशी संरक्षक भिंत उभी केली आहे भारताच्या चारी दिशेसाठी, हे दृश्य याच्यातून दाखवतात. लेटेस्ट कारगिल वॉर, जुन्या काळातील युद्ध रचना. हा महाराणा प्रतापचा घोडा, महाराणा प्रतापचं स्टॅच्यू. जुन्या काळातले आपले महान सम्राट सुलतान ज्यांनी इंग्रजांपासून देशाचं रक्षण करत करत आपले बलिदान दिलं. इकडे सोल्जर्स काय काम करतात, तर मी हे बघायला आली आहे माझ्या फॅमिली सोबत. तर इकडे मी फोटोज पण काढणार आहे.
माझ्या पप्पाच्या फोनमध्ये आहेत अजून. तर मी इकडे सॅल्यूट करून आता उभी राहणार आहे. माझ्याबरोबर माझी फॅमिली, माझे पप्पा तुम्हाला माझे फोटोज पाठवतील आणि तुम्ही बघायचं आणि लाईक आणि शेअर करायचं. परत थँक्यू. जय हिंद. सॅल्यूट आर्मी इंडियन. हे त्यांचं गनवालं वॅन आहे, त्यांचे रॉकेट्स आहेत आणि तिकडे त्यांचा हेलिकॉप्टर आहे इंडियन आर्मीचा आणि एक रॉकेट्स आहे आणि तिकडे गन आहे, इकडे गन आहे आणि इकडे अँटी डायनामाइट्स. याच्यावर पाय दिला आणि हे वजनाचे आहेत, खालचे सर्वात आहे ना याच्यासाठी आहेत. लॉन्चर, बॉम्ब. टुक टुक. ते असं नाही बोलत पप्पा, नाही खोलायचं ना त्याला. असं नाही बोलत आहे. पृथ्वी मिसाईल. Oh my god. Wow. पृथ्वी It's your message. कम हियर. You're famous now. डोंट टच. Nanu, you're the missile. हा म्हणजे You can see it आपण from here. पाहू शकता You can see it from here. किती प्रकारचे काही काही. Here, look, मोठे missile आहे, किती टुकटुक इथे थांब. आणि हे सोल्जर्सचे स्टॅच्यू आणि त्यांची पूर्ण गुण. सुरू से फॅमिली एक्झिबिशन विजिट करत आहोत. जुन्या काळातले गन्स. This is war room. Explain it, baby. पप्पा इकडे. तर Don't touch, don't touch. पोस्टर आहे. सोल्जर्सला खूप सारे आतंकवादीने मारले, मग त्यांचे पोस्टर लावले तिकडे. अरे आतंकवादी पण सोल्जर्सला मारतात. सोल्जर्स असं आ करतात कधी कधी. त्यांचे फोटो पण आहे इकडे. ते इंडियन आर्मी जिंदाबाद. नानी जिंदाबाद. पर नानी जिंदाबाद. इथे उभी राहा साईडला. टच नको. शूट करेल तो. इंडियन आर्मी जिंदाबाद. नाही तर तुम्हाला शूट करेल पप्पा. इंडियन आर्मी जिंदाबाद. इंडियन आर्मी जिंदाबाद. हाँ आले. मुंबई अटॅक. देशाच्या सीमेवर तसेच
देशाच्या आतमध्येही काही वॉर्स चालू असतात, त्याच्यासाठी पण नेहमी आपली सेना सतर्क असते. 2008 मध्ये झालेलं वॉर सुरवसे फॅमिली वॉर रूममध्ये आम्ही तुमच्यासाठी हे एक्सक्लुसिव्ह दृश्य जी कधी पाहायला मिळत नाहीत अशी दृश्य तुम्हाला दाखवत आहोत. पृथ्वीसोबत हे मेडल्स आहेत. हे बघ. दीदी, इकडे इकडे हे बघ. इकडे सगळं मेडल्स. हा. मी त्यांचं स्टोर रूम. नाईस. हे काही इन्स्टिट्यूट आहेत. हे अंजली विनायक ये टू नाही. प्लीज. हे तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत. हे अविस्मरणीय दृश्य आहेत जे इंडियन आर्मी कोणालाही पाहून गर्व व्हावा असं हे दृश्य आहे. आपल्या सोल्जर्स आपल्या देशाच्या रक्षणासाठी कसे ट्रेंड होतात, कसे घडविले जातात हे सोल्जर्सचे युनिफॉर्म्स.